नाही, मग आकाश दुबे म्हणजे शेखर दुबेच्या मुलाची त्याच्या देखत हत्या झालेली आहे. मग तो मागणी करणार नाही काय करत? मागणी करणार नाही तर काय करत? शेखर दुबे मागणी करणारच ना. आणि मागणी मग पक्ष प्रमुखाकडे नाही करायची तर मग कोणाकडे करायची? म्हणून त्यांनी ती मागणी केलेली आहे पक्ष प्रमुखांकडे. सागर बेग आहेत, त्यांनी असाही आरोप केला की प्रकाश चित्ते बरोबर जे आहेत ते 2 मकोक्याच्या गुन्ह्यातला आरोपी आहे. माझ्याबरोबर कोण आहे बाकोक्याच्या गुन्ह्यातला? माझ्याबरोबर कोणी नाही बाकोक्याच्या गुन्ह्यातला. पण ज्या पद्धतीने तुमच्यावर आरोप झाले, माझ्यावर काय आरोप करणार? माझा या श्रीरामपूर तालुक्यात, महाराष्ट्रात, नगर जिल्ह्यात, भारतात माझी 1 गुंठा जमीन नाही. 1 गुंठा. आता आमदार माझा जो व्यवसाय आहे तो ट्रक, माझ्याकडे 2 ट्रक आहे. त्या ट्रक चालतात माझ्या. एवढाच माझा व्यवसाय आहे. आणि अशा सगळ्या अवाढव्य श्रीरामपूर तालुक्यातल्या साखर सम्राटांच्या विरोधात, जिल्ह्यातल्या साखर सम्राटांच्या विरोधात जर बोलायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा पैशाचा स्रोत हा वैध ठेवावा लागतो. त्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही. आणि हा माझा संघर्ष गुंडगिरीच्या विरोधातला नाही, त्या काँग्रेसवाल्याच्या विरोधातला हा काही आजचा नाही आहे. त्याच्यामुळे माझ्याबरोबर एकतर कोणी अवैध लोक राहतच नाहीत. आमचे कुठले उठले पाटे उद्योग नाही. आणि त्यामुळं आमच्या आवाजाला धार आहे. आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. नैतिकता आहे आम्हाला, त्याच्यामुळे नैतिकता प्राप्त झालेली आहे. आणि आम्ही कधी श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला नाही. आता ह्या प्रकरणामध्ये सगळे पक्ष एकत्र झालेले आहेत, तुम्ही पक्ष बाजूला ठेवलेला आहे. आमदार ओगलेंवर देखील आरोप झाला आहे, त्याच्यानंतर इतर नेत्यांवरही होतो. काय आरोप झाले? ओगले जे आहेत ते बंटी जहागीरदार प्रकरणामध्ये त्यांच्या मांडी लावून बसले. निवडणुका लढवताना ते त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आले. अशा पद्धतीने त्यांनी एक आरोप केलाय की आता असं आहे, अतिरेक्यांना पोहोचतात. हे बघा 1 मिनिट. आता असं आहे की आकाश दुबैया हा हिंदू आहे. त्या हत्येच्या संदर्भामध्ये ही हत्या त्या सूरज जाधव नावाचा आरोपी आहे. त्या आरोपी त्या हॉस्पिटलमध्ये काय म्हणला दुबैयाला, पोलिसाला म्हणला का टिपव तुमची, मी याला वाजून काढतो. आणि माझा दाजी महाराष्ट्राचा बाप आहे. काय म्हणला? माझा दाजी महाराष्ट्राचा बाप आहे. याचा दाजी कोण? गोरखजेते. हा गोरखजेते कोणाचा भाऊ आहे? सागर बेगचा मावस भाऊ आहे. अलग लक्षात. मेलेल माणूस कोण आहे? ज्याचा खून झाला दुबैया, तो हिंदू आहे ना. आता एका हिंदू माणसाची हत्या झालेली आहे. आम्ही आलो एकत्र सगळे लोक. त्या पार्श्वभूमीवर या श्रीरामपूर शहरामध्ये हिंदू गुंडांकडून हिंदू समाजाला त्रास आहे ना. हिंदू समाजाला त्रास आहे. आज आम्ही भगव्या टोप्या घातल्या, सारा हिंदू समाज गोळा केला ना आम्ही. सगळ्या पक्षाचा विषयच नाही, हिंदू समाजच गोळा झाला या हिंदू लोकांच्या गुंडगिरीच्या विरोधात. दुबैयाच्या खुनामुळं निमित्त आहे दुबई निमित्त आहे. पक्ष विषय नाही हो याच्यामध्ये. पक्ष हा विषय नाही, हिंदू समाज गोळा झालेला आहे. 4 दिवस झाले अनेक व्यापार बंद आहेत. काही पंचकृषीतले गावांनी देखील बंद पाळला. काय आव्हान आहे? कारण आता आज मोर्चा पार पडलेला आहे. नाही, याच्यामध्ये असं आहे, चहावाला असेल, मोठे मोठे हॉटेल उद्योग आहेत, मोठे मोठे कापडाचे दुकानं आहेत, हा सगळं सोनारांची दुकानं आहेत. साधारण 50-55 कोटी रुपयाचा रोज लॉस आहे. 50-55. काही हॉटेलचे धंदे डायरेक्ट 2 लाख रुपये हॉटेलचा गल्ला आहे एका हॉटेलचा. आणि त्याच्याकडे 50 लोक रोज काम करतात. त्यांचा पगार किती असेल? साधारण 55 ते 60 कोटी रुपयाचं रोजचं नुकसान आहे. 1.5-200 कोटी रुपये नुकसान झालेलं आहे या श्रीरामपूरच्या बाजारपेठेचं. पण कुणालाही आम्ही धमकावून बंद नाही. चहावाला सुद्धा तो त्याची चहाची किटली घेऊन गावभर फिरू शकत होता, त्याला कोणी अडवलं नाही. पण लोकांनी स्वतःहून मनाने या हिंदू गुंडांच्या विरोधामध्ये बंद ठेवलेला आहे. हा उत्स्फूर्त बंद आहे. असं 4-4 आणि 5-5 दिवस दहशती जोरावर बंद चालू शकत नाही. लोक दुपारनंतर दुकानं उघडून टाकतात. दुपारनंतर इथं 4 दिवस कुठेही न फिरता आम्ही न फिरता दिवस सकाळी फिरलो आणि संध्याकाळी पण आम्ही फिरलोच नाही, घरी जाऊन बसलो. तरी बंद राहिला ना. बंद मागे घेण्यात आलंय, सांगितलंय. पोलिसांनी काय आश्वासन दिलंय? कशा पद्धतीने पुढची कारवाई पोलीस करणार असं? हे बघा, पोलिसांनी या साऱ्या गुन्हेगारीचं 1 महिन्यात समूळ उच्चाटन करू असं आश्वासन दिलेलं आहे. समूळ उच्चाटन करू असं आश्वासन तो या ठिकाणी पोलिसांनी दिलेलं आहे. स्वतः SP त्या दिवशी दिलेलं आहे. परत आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये बसलो होतो त्याही वेळेला दिलेलं आहे. आणि म्हणून पोलिसांना काही वेळ देणं गरजेचं आहे. हे आंदोलन स्थगित नाही. हे बेमुदत आंदोलन परत कधी चालू होऊ शकतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन चालूच राहील.
त्याचं रूप बदलेल फक्त आंदोलनाचं.